सोलापूर शहरात आज रात्री 9च्या सुमारास एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ येथे राहणारी राजनंदिनी कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6:30 नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने शहरात बऱ्याच वेळ लाईट गेली होती. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा हलू लागल्या होत्या. याचमुळे कोनापूर चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घराच्या वरून जाणारी विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला होता. त्याचवेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. तिला पाहून नातेवाईकांनी तातडीने सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. कोनापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत होते.